आसगावकर फक्त आणि मला सन्माननीय मंत्री महोदय गावित साहेब आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे श्री किशोर दराडे यांची लक्षवेधी आहे त्याच्यासाठी, त्यामुळे त्याच्यावर मी जाणार आहे. बाकी आता तुम्हाला बैठकीला बोलवणार आहे ना, तो सगळं तुमच्या मतदारांना कळलेलं आहे की तुम्ही लक्ष घातले म्हणून या विषयात. हा नको आता महोदयाने उत्तर दिलेलंच आहे की मीटिंग बोलू, परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर 30 लाखाची त्या ठिकाणी ठेव असेल, 30 वर्षाचा करार असेल किंवा 15 लाखाची ठेव असेल, ही बाब त्या ठिकाणी संस्थांना फार अडचणीची आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातले जिथं कमी फी मध्ये शिक्षण देण्याची भूमिका सगळ्यावर बैठकीत बोलायचं एकच मिनिट मिळाला आणि त्या ठिकाणी ही अट रद्द झाली पाहिजे. त्याचबरोबर बृहत आराखडा जो आहे तो किती दिवसात होणार आहे, शिक्षक कारण महत्वाचं आहे तो बृहत आराखडा होणं. आणि मागाशी आपण एक घोषणा केली की त्या ठिकाणी डोंगरी विभागाला 15 विद्यार्थी संख्येची अट असेल, अल्पसंख्याकांसाठी 20 असेल, तर त्या ठिकाणी 137 शाळा फक्त राहत आहेत शहरी आणि ग्रामीण भागातल्या. त्या सुद्धा जर आपण पात्र केल्या तर मला वाटते सगळ्यांचं कल्याण होईल आणि आपण चांगली घोषणा केली, त्यामुळे ही सुद्धा घोषणा आपण करावी. सभापती महोदय, मी अगोदरच सांगितलं आहे ना, आपण सेल्फ फायनान्सचा स्टेटस देतोय आणि त्याच्यामुळे यांना काही अडचण असू नये. आपण जेवढं काही रिलॅक्सेशन करता येतं सगळ्याच्या सगळं रिलॅक्सेशन केलेलं आहे. याच्यापेक्षा अधिकच्या मग त्या काळाच्या अनुरूप टिकणार नाहीत शाळा आणि त्याच्यामुळे आपण त्यांना काही रद्द करत नाही किंवा त्या शाळा कॅन्सल करत नाहीये. त्या फी घेऊन शाळा चालू शकतात, त्या दुसऱ्या शाळेमध्ये मर्ज होऊ शकतात, स्थलांतर होऊ शकतात. या सगळ्याच्या संदर्भात जे काही सहकार्य शासन म्हणून त्यांना लागेल हे सगळं सहकार्य देण्याची माझी तयारी आहे आणि त्याच्यामुळे त्या शिक्षकांचे जॉब्स राहतील आणि त्या शाळा चालू शकतील. आणि मी अगोदरच घोषित केलेलं आहे की याच्यानंतर सेल्फ फायनान्सला नवीन जोपर्यंत बृहत आराखडा होणार नाही तोपर्यंत कुठलीही नवीन शाळा अलाव केली जाणार नाही. त्याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे. आणि याच्या पुढे माझ्या शिफारस आली तर मग काय होतं की आपण एकच शिफारस केली आणि ती सुद्धा मान्य नाही झाली, असा जो एक संभ्रम निर्माण होतो सन्मान्य सदस्यांच्या मनामध्ये, तर तसं कुठलंही आपण आता मनामध्ये बाळगू नये. कारण आपल्याला कुठेतरी हे थांबवायला लागेल आणि ते थांबवण्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे ताबडतोब बृहत आराखडा तयार करण्याचं आयुक्तांना कळवलेलं आहे. लवकरात लवकर हा बृहत आराखडा आम्ही पूर्ण करू आणि ज्या ठिकाणी शाळा नाहीत त्या ठिकाणी आपण निश्चितपणे शाळा देऊ, परंतु शाळा सुद्धा टिकल्या पाहिजेत ही सुद्धा भूमिका कधी ना कधी घ्यायला लागेल. अतिशय